इन क्वाड्रिलॅटरल ABCD, क्वाड्रिलॅटरल दिसतोय ABCD, M and N are the midpoints. M and N are the midpoints of the diagonals AC BD. या AC चा M हा मिडपॉइंट आहे, M हा मिडपॉइंट, आणि BD चा N हा मिडपॉइंट आहे. ठीक आहे, रिस्पेक्टिव्ह. प्रूव्ह दॅट AB बार AB बार प्लस AD बार प्लस CB बार, ओके, CB बार and CD बार इज इक्वल टू 4mn. ठीक आहे, हे आपल्याला प्रूव्ह करायला सांगितलंय. एक एक गोष्टी बघूयात यातले. AB बार, हा बघा काय म्हणलंय, AB बार चुकला, AB बार चुकला, A to B आहे ना. हां, AM प्लस MN प्लस NB प्लस NB. हे दिसतं का बघा, कलर दुसरा यूज करतो, 1 मिनिट. AM प्लस MN प्लस NB प्लस NB. हा झाला AB, हा झाला AB. AD बघूया आपण. AD काय सांगितलंय, AM. पहिल्यांदा बघूयात काय काय घेतले. MN and D. हे कुठनं आलंय, ऑब्झर्व करा नीट, कुठनं आलेलं आहे. AB हे ABच पहिला बघूया आपण. AM MN आणि NB हे कुठनं आलंय, म्हणजे हा जो मधला पॅच आहे, कुठला, हा मधला पॅच गाळलेला आहे त्यांनी, असं जोडलंय त्यांनी, इज इक्वल टू AB. हा कुठला लॉ यूज केलाय तो नीट स्टडी करण्यासारखा इथं. AD काय आहे, AM, हा AM MN आणि ND म्हणजे इकडचा ND. CB काय सांगितलं, CM MN असणारच आहे, MN आणि ND. हा म्हणजे काय, CD आहे, हा म्हणजे काय, CD आहे. हा, आणि नाही सॉरी, CB आहे. काही चुकलंय का, नाही, CD आहे बरोबर. CM MN आणि ND हा आहे CD, आणि CM MN आणि NB हा आहे CB. इथं जरा व्यवस्थित दिसू शकेल बघा समोरासमोर. CBचा 3rd नंबर बघा, CM MN आणि NB हा इथं पॅरलोग्राम लॉ केलेला आहे, इक्वल टू CB. ठीक आहे, त्याच्यावरूनच बाकीचे आपण डिफाईन करू शकतो. ते जरा नीट चेक करा की पॅरलोग्राम लॉ, ट्रायंगल लॉ आणि पॉलिगॉनल लॉ हे तीन वापरून इथं केलेलं आहे. ऍड केलेलं आहे नंतर A बार, कारण आपल्याला LHS घेतलंय त्यांनी, AB बार, AD बार, CB बार, CD बार ऍड केलं. म्हणजे हे इकडचे सगळे हे ऍड होणार, हे सगळे हे बॉक्सच करूया त्याला सर, हे सगळे ऍड होणार. AM MN तर 4 वेळा आहे, MN
एन बी एन बी, एन डी एन डी, बरोबर, सी एम सी एम. हे सगळं एम एन 4 वेळा आहे आणि बाकीचे सगळे 2 वेळा आहेत. हां, एम एन 4 वेळा, बाकीचे सगळे 2 वेळा आहेत. इथून या दोघातून बघा 2 कॉमन घेतलाय, ए एम प्लस सी एम, ए एम प्लस सी एम, ए एम मायनस ए एम. हे कुठनं आलं? हां, ए एम प्लस सी एम म्हणजे ए एम मायनस ए एम. सी एम म्हणजे मायनस ए एम. सी एम म्हणजे मायनस ए एम कुठनं आलं बघा, कारण इथं दिलं ह्याच्यावरून एम सी इक्वल टू ए एम. डायग्रामकडे आपल्याला जावं लागेल. एम सी इक्वल टू ए एम, मग एम सीच्या उलटा सी एम केला, म्हणजे उलटा केला तर आपल्याला काय करावं लागेल? साईन चेंज करावं लागेल. सी एम इक्वल टू एम, सी एम मायनस सी एम इक्वल टू ए एम, म्हणजे प्लस सी एम इक्वल टू मायनस ए एम. त्याआधी एम सी इक्वल टू ए एम कुठे आहे ते बघा वर. एम सी हा बरोबर आहे बघा, कारण एम हा मिड पॉइंट आहे. एम हा मिड पॉइंट आहे म्हणजे 2 भाग झाले. हा एम सी एक आणि हा ए एम एक, बरोबर. हा मिड पॉइंट आहे त्यांचा. हे 2 पॉईंट झाले असे, ए एम इक्वल टू एम सी. आता म्हणजे ए एम म्हणजे फ्रॉम ए टू एम आणि एम टू सी, जर डायरेक्शन चेंज केली तर दोन्ही पण एम कडे जातील, मग साईन चेंज होणार. तो तिथे यूज केलेला आहे. आता बेसिककडे जाण्यात काय अर्थ नाही आहे. म्हणजेच प्लस सी एम इक्वल टू मायनस ए एम. सिमिलरली एन बी, एन डी इक्वल टू मायनस एन बी. का? कारण डी एन इक्वल टू एन बी म्हणले, डी एन इक्वल टू एन बी. आता डी एन इक्वल टू एन बी चेक करा. हा मगाशी सारखा सेम मिड पॉइंट आहे. हा एन, हा मिड पॉइंट आहे. डी एन इक्वल टू एन बी, बघा डायरेक्शन सेम आहे म्हणूनच इक्वल आहेत. डायरेक्शन अपोजिट असले असते तर काय झालं असतं? साईन चेंज झालं असतं, जे नंतर झालेलं आहे. हे बघा, डी एन इक्वल टू एन बी. डी एन इक्वल टू एन बी म्हणजेच एन डी काय झाला? मायनस एन बी झाला. हे जे आहे थोडं कॉम्प्लिकेटेड दिसतंय, नाही असं नाही, पण इझी आहे, काही अवघड नाही आहे. आता फक्त आता तुमच्याकडे एक काम राहिलं की हे 3 लॉ मी सांगितले तुम्हाला, ट्रायंगल लॉ, पॅरलॅलोग्राम लॉ आणि पॉलिगॉनल लॉ. 3 पैकी आता पहिल्यांदा ह्याचं तर मी सांगितलं तुम्हाला सीबी, कारण इझी होता, समोरासमोर होता. पण इथं कॉम्प्लिकेटेड बाकीचे आहेत. ए बी बघा, ए बी कसं फाइंड केलं त्यांनी? ए एम, मी परत एकदा डायग्राम काढतो. ए एम, कारण डायरेक्शन महत्वाची इथं. ए एम, एम एन आणि एन बी, म्हणजे हे असं परत हे असं. इथं माझ्यामध्ये पॉलिगॉनल लॉ नाही, कुठला तो पॅरलोग्राम लॉ किंवा पॉलिगॉनल लॉ, हे दोन्हीपैकी एक यूज केलेला आहे. तुम्ही चेक करा, हे तुम्हाला वर्क झालं. ठीक आहे, की हे कसं आलं? ए बी बार इज इक्वल टू हे सगळं कसं आलं? ए एम एन एम, ए एम प्लस एम एन प्लस एन बी. ठीक आहे. आता पुढं हे एक प्रॉब्लेम फार इम्पॉर्टंट आहे. एक्सप्रेस, हे जरा नीट लक्ष द्या. हे प्रॉब्लेम कसा आहे? एक्सप्रेस हा एक वेक्टर आहे, -i-3j प्लस 4k. एक्सप्रेस धिस वेक्टर. आता मी हा पूर्ण वेक्टर म्हणण्याच्या ऐवजी एक्सप्रेस धिस वेक्टर ॲज द लिनियर कॉम्बिनेशन ऑफ. आता इथे किती वेक्टर आहेत बघा? 1 2 3.
तर हा जो आपला गिवन वेक्टर आहे, हा जो वेक्टर आहे, हा गिवन वेक्टर या तिन्ही वेक्टरचा लिनियर कॉम्बिनेशन आहे असं प्रूव्ह करायला सांगितलंय. तिन्ही वेक्टरचा लिनियर कॉम्बिनेशन आहे असं प्रूव्ह करायला सांगितलेलं आहे. ठीक आहे. हा एकच वेक्टर या तिघांचाही 2i प्लस जे मायनस 4k, 2i मायनस जे प्लस 3k, 3i प्लस जे मायनस 2k या तिघांचाही लिनियर कॉम्बिनेशन आहे, लिनियर कॉम्बिनेशन आहे असं प्रूव्ह करायला सांगितलंय. हा, तर लिनियर कॉम्बिनेशनचे आपल्याला थेरम आहेत वर, त्याच्याकडे आपल्याला जात बसायचं नाही, कारण इथं दिलेलं आहे त्यांनी स्टेटमेंट. हा बघा, आर बार इक्वल टू एक्स ए बार प्लस वाय बी बार प्लस झेड सी बार, आर बार इक्वल टू एक्स ए बार प्लस वाय बी बार प्लस झेड सी बार, हा लिनियर कॉम्बिनेशन आहे. हा काय आहे? लिनियर कॉम्बिनेशन. आर बार हा ए बार, बी बार आणि सी बार या तिघांचाही कॉम्बिनेशन केलं तर तुम्हाला आर बार मिळत आहे, हा याचा अर्थ. तर याचा अर्थ काय झाला, जो लिनियर कॉम्बिनेशन आपल्याला दाखवायचा आहे म्हणजे हा, त्याला तुम्ही काय कन्सिडर करणार? आर बार कन्सिडर करणार, आर बार कन्सिडर करणार. आणि इकडे ए बार, बी बार आणि सी बार कशालाही काही केलं तरी चालतंय, पण आपण सिक्वेन्सनी जाऊ. हा ए बार आहे, हा बी बार आहे आणि हा सी बार आहे. इथं खाली आहे बघा, सगळं तुम्हाला इथं ॲझम्पशन करून दिलेलं आहे. आर बार काय आहे, ए बार काय आहे, बी बार काय आहे, सी बार काय आहे. हां, ए बार बी बार सी बार मध्ये कन्फ्यूज होऊ नका, ती कसंही घेतलं तरी चालतं आहे. पण आर बार जर कन्फ्यूज होऊन तुम्ही जर दुसरं घेतलात तर मग अवघड आहे, कारण आर बार म्हणजे उरलेल्या तीन वेक्टरचा कॉम्बिनेशन आहे आर बार. हां, मग इथं वर वर तर आर बार दिलेलं नाही आहे, आर बार आपण कन्सिडर केलं इथं खाली. हां, तर वर बघायचं कुठला वेक्टर बाकीच्या तीन वेक्टरचा कॉम्बिनेशन आहे. तर हा जो वेक्टर आहे तो कॉम्बिनेशन आहे, बरोबर. हा कॉम्बिनेशन आहे म्हणजे हा झाला आर बार. याला काय कन्सिडर करायचं? आर बार कन्सिडर करायचं. आणि मग बाकीचे सगळे उरले कशाचा कॉम्बिनेशन आहे? तो तीन वेक्टर तुम्हाला सलग दिलेत, तीन वेक्टर तुम्हाला सलग देतील, तेच म्हणजे ए बार, बी बार आणि सी बार आहेत. मग तुमच्याकडे इक्वेशन आहे आर बार इक्वल टू एक्स ए बार प्लस वाय बी बार प्लस झेड सी बार. सबस्टिट्यूट करा, सबस्टिट्यूट करा. आता इथपर्यंत ठीक आहे, सबस्टिट्यूट केलं इथपर्यंत ठीक आहे, ठीक आहे. आता ह्याच्या पुढं जेव्हा केव्हा हे प्रॉब्लेम विचारतील तुम्हाला, एक्सप्रेस ॲज अ लिनियर कॉम्बिनेशन, इथं तुम्ही जर ऑब्झर्व केलात, इथं क्वेश्चनमध्ये बघा, ऑब्झर्व केलात आय, जे आणि के यांच्या व्हॅल्यू आपण कधी काढत नाही, कारण ते युनिट वेक्टर असतात. टू जे काय त्यांचे कोइफिशियंट आहेत ते तर काय असणार, कॉन्स्टंट असणार आहेत. पण जेव्हा तुम्ही लिनियर कॉम्बिनेशनमध्ये लिहिता, जेव्हा तुम्ही लिनियर कॉम्बिनेशनमध्ये लिहिता, हां, आता इथं बघा, त्याच्या खाली पण तुम्ही बघू शकता, हे दोन्ही बॉक्स बघा की इथे अननोन फॅक्टर आलेत. इथे काय अननोन फॅक्टर आलेत, कुठले कुठले? हा एक्स आलाय, हा इथं वाय दिलेलं नाही आहे बघा, वाय प्रिंट झालेलं नाही आहे, ते वाय लिहूयात आपण, वाय आणि हा झेड, एक्स वाय झेड. लिनियर कॉम्बिनेशनमध्ये लिहिताना, त्या इक्वेशनमध्ये लिहिताना एक्स वाय आणि झेड आलाय, एक्स वाय आणि झेड आलाय. याचा अर्थ काय आहे? ते स्केलर आहेत, एक्स वाय आणि झेड स्केलर आहेत, आणि त्या स्केलरची व्हॅल्यू काढायची आहे आपल्याला. त्या स्केलरची काय करायची आहे? व्हॅल्यू काढायची आहे. व्हॅल्यू काढून सबस्टिट्यूट केलं, ती स्केलरची व्हॅल्यू समजा, त्या स्केलरची एक्स वाय झेडची व्हॅल्यू समजा जर कॉन्स्टंट आली, तर समजायचं की लिनियर कॉम्बिनेशन आहे, तर समजायचं की लिनियर कॉम्बिनेशन आहे. कधी कधी काय होतं आहे, आता मी तुम्हाला जे PDF सेंड करेन ते बघा आधीच्या सिलेबसमधली. आता इथं एक्स वाय झेडची व्हॅल्यू काढलेत बघा, हां, क्रॅमर्स रूल, ठीक, आपण हे बघूयात नंतर. पण तुम्हाला डायरेक्ट मी इथं सांगतो, क्रॅमर्स रूल यूज करून एक्स वाय झेडची व्हॅल्यू काढलेली दिसतेत का? अरे यार, एक्स वाय झेडची व्हॅल्यू काढलेत, हां, एक्स वाय झेडची व्हॅल्यू काढले. कधी कधी काय होतं, एक्सचे दोन व्हॅल्यू होते, एक्सचे काय होते? दोन व्हॅल्यू होते. हां, वायचे कदाचित दोन व्हॅल्यू असण्याची शक्यता आहे, झेडचे कदाचित दोन व्हॅल्यू असण्याची शक्यता आहे. हां, जर ते कॉन्स्टंट असेल तर त्याची एकच व्हॅल्यू यायला पाहिजे. हे बघा, इथं एक्स हा
तुम्ही क्वाड्रॅटिक इक्वेशन मध्ये ज्या फॉर्म्युला मेथडमध्ये जेव्हा 102 व्हॅल्यू काढता ते वेगळं आहे, ते वेगळं आहे. ते फॅक्टर झालेत, ते फॅक्टर आहेत. तिथं 2 व्हॅल्यू येतील, 3 व्हॅल्यू येतील. इथं एक्सची एकच व्हॅल्यू यायला हवी, वायची एकच व्हॅल्यू आली, झेडची पण एकच व्हॅल्यू यायला हवी. समजा जर आलं नाही, तिन्हीपैकी कशाचं पण एकाचं एकपेक्षा जास्त व्हॅल्यू आले हां, तर ते लिनियर कॉम्बिनेशन होत नाही. तर इथं समजा एक्सशे आता 2 आलाय हां, समजा सॉल्व करताना एक्सची व्हॅल्यू दुसरं काय तर आलं, म्हणजे समजा -1 आलं, तर याचा अर्थ काय झालं, 102 व्हॅल्यू आलेत हां, विच इज नॉट पॉसिबल इन लिनियर कॉम्बिनेशन. त्यामुळं हा वेक्टर त्यावेळेस काय म्हणायचं, मग हा वेक्टर तो या तीन वेक्टरचा लिनियर कॉम्बिनेशन नाही. समजा या तिन्हीपैकी XYZ पैकी कुठल्या तरी एकाचे एकपेक्षा जास्त व्हॅल्यू आले तर लिनियर कॉम्बिनेशन होत नाही. तुम्हाला असतील प्रॉब्लेम पुढे, मी बघितलेले नाही आहेत, नसतील तर तुम्हाला जुन्या सिलेबस मध्ये मी दाखवतो प्रॉब्लेम ते. ठीक आहे, तर आता इथे प्रॉब्लेम कडे येऊया आपण. आर बार ए बार बी बार सी बार सबस्टिट्यूट केलं, सगळं सबस्टिट्यूट केलं. एक्स आतमध्ये घेतलाय, इथं वाय नाही आहे, पण तो वाय पण आतमध्ये मल्टिप्लाय केलाय असं कन्सिडर करा. वाय पण आतमध्ये मल्टिप्लाय केलाय, इथं झेड आतमध्ये मल्टिप्लाय केलाय. ओके, मेथड सगळीकडे सेम आहे, त्यामुळे ही मेथड समजून घ्या. या क्वेश्चनला, हे क्वेश्चन जर तुम्हाला आलं परत, मेथड सगळीकडे सेम होत आहे, फक्त वेक्टर चेंज होत राहणार आहे. पहिल्यांदा काय केलं, आर बार काय ते बघितलं, ए बार बी बार सी बार कन्सिडर केलं, इक्वेशन लिहिलं, इक्वेशनमध्ये आर बार ए बार बी बार सी बारची व्हॅल्यू सबस्टिट्यूट केलेत का व्हॅल्यू सबस्टिट्यूट. त्यानंतर हा जो अननोन एक्स वाय झेड आहे तो ब्रॅकेटमध्ये मल्टिप्लाय करा. तो ब्रॅकेटमध्ये मल्टिप्लाय केल्यानंतर बघा इथं आय चुकून एक्स्ट्रा आलाय बरं का, याची काही गरज नाही आहे, याची काही गरज नाही आहे इथं. आता इथं एक्स आतमध्ये गेलं हां, 2x झाला, इथं वाय आतमध्ये गेला 2y झाला, इथं झेड आतमध्ये गेला 3z झाला. आयचा इथला कोइफिशियंट 2x आहे, इथला कोइफिशियंट 2y आहे, इथला कोइफिशियंट 3z आहे. ते एकत्र केले 2x 2y 3z. सिमिलरली जेचा कोइफिशियंट इथं 1 आहे, पण इथं x ने मल्टिप्लाय केले की x येणार, इथं x आला, y मल्टिप्लाय केल्यावर इथं -1 आहे, इथं y आतमध्ये मल्टिप्लाय केलं की -y येणार, इथं 1 आहे, z मल्टिप्लाय केले की +z येणार. हे बघा, सिमिलरली केचं -4 आहे, -4 ला x ने मल्टिप्लाय केलं की -4x आला, y ला 3 ने मल्टिप्लाय केले की 3y आला, आणि z ला -2 ने मल्टिप्लाय केली -2z. या आयचा कोइफिशियंट एकत्र केलं, जेचा कोइफिशियंट एकत्र केलं, केचा कोइफिशियंट एकत्र केलं. इथपर्यंत कळालं. हे तीन स्टेप पहिल्यांदा एक्स मल्टिप्लाय केला, सेकंड स्टेपला एक्स वाय झेड मल्टिप्लाय केलं, त्यानंतर थर्ड स्टेपला काय केलं, आय जे आणि के चे कोइफिशियंट एकत्र केले, आय जे के चे कोइफिशियंट एकत्र केले. ठीक आहे, आता पुढं बघा, हे दोन वेक्टर इक्वल आहेत, हा एक वेक्टर आणि हा एक वेक्टर इक्वल आहे. दोन वेक्टर इक्वल केव्हा असतील, जेव्हा आय चे, जे चे आणि के चे कोइफिशियंट्स इक्वल असतील तेव्हा. ठीक आहे, कोण रिक्वेस्ट पाठवणार आहे, एनोटेशन यूज करू नका आधीमध्ये. -i -3j + 4k आणि हा वेक्टर इक्वल केव्हा असतील, आय जे आणि के चे कोइफिशियंट इक्वल असतील तेव्हा. आता इथं आयचा कोइफिशियंट आहे 2x + 2y + 3z आणि इथं आयचा कोइफिशियंट आहे -1. हे बघा, दिसला का, -1 = 2x + 2y + 3z. जेचा कोइफिशियंट x - y + z आणि इथं जेचा कोइफिशियंट काय -3. हे बघा इथं
-3 इक्वल टू एक्स मायनस वाय प्लस झेड आलं हां. आणि उरलं काय, इथं 4 आहे आणि इथं -4x प्लस 3y मायनस 2z आलंय का. 4 इक्वल टू -4x प्लस 3y मायनस 2z. आता हे 3 इक्वेशन कशाचं सॉल्व्ह केलंय, क्रॅमर्स रूलनी सॉल्व्ह केलं. मग XYZ ची व्हॅल्यू आले, ठीक आहे. आता क्रॅमर्स रूलमध्ये जात बसत नाही, तुम्हाला माहिती आहे क्रॅमर्स रूल काय आहे ते. किंवा तुम्ही मॅट्रिक्स मेथडने देखील सॉल्व्ह करू शकता. आपल्याला XYZ ची व्हॅल्यू येण्याशी मतलब आहे, ते कसंही काढा, ठीक आहे. XYZ ची व्हॅल्यू आले. XYZ ची व्हॅल्यू काढण्याचं महत्त्व काय, आपण इथं प्रूव्ह केलं की XYZ कॉन्स्टंट आहे आणि त्यांची व्हॅल्यू एकच आहे. आता ते XYZ ची व्हॅल्यू इथं सबस्टिट्यूट करा. XYZ ची व्हॅल्यू इथं सबस्टिट्यूट करा. 4 मार्काचा प्रॉब्लेम आहे बरं का. XYZ ची व्हॅल्यू इथं सबस्टिट्यूट करा. बघा इथे केलंय. देअरफॉर आर बार इक्वल टू 2a बार प्लस 2b बार मायनस 3c बार. म्हणजे आर बार हा या तिघांचा लिनियर कॉम्बिनेशन आहे, हे आपण प्रूव्ह केलेलं आहे. या तिघांचाही लिनियर कॉम्बिनेशन आहे. कोण, हा आर बार. समजलं का काय काय केलं ते. हां, नीट प्रॉब्लेम बघून घ्या. हे निवांत. समजलं नसेल तर तुम्ही यूट्यूबवर परत एकदा व्हिडिओ बघू शकता. आलं बघा परत. कोलिनियर शो दॅट द 3 पॉइंट्स. 3 पॉइंट दिले, 3 पॉइंट कोलिनियर आहेत म्हणलं. आपण इथं एक डायग्राम काढू सरळ. A B C, A B आणि C हे 3 पॉइंट कोलिनियर आहेत म्हणले. तुम्हाला काय सांगितलं होतं मी, 3 पॉइंट दिले असतील, 3 पॉइंट कोलिनियर आहेत हे प्रूव्ह करायचं असेल तर 3 पॉइंट पासून 2 वेक्टर तयार करायचे. 3 पॉइंट पासून काय करायचं, 2 वेक्टर तयार करायचं. हे बघा दिसतंय का इथं एकदम खाली, मी त्याला बॉक्स करतोय. AB बार आणि AC बार 3 पॉइंट होते, A B आणि C. त्याच्यापासून एक पॉइंट कॉमन ठेवून 2 वेक्टर तयार केले. कुठले 2 वेक्टर, तुम्ही कुठलाही पॉइंट कॉमन ठेवू शकता. असं काही नाही की इथं A ठेवलाय म्हणून तुम्ही Aच घ्यायला पाहिजे. तुम्ही B कॉमन ठेवा म्हणजे AB BC असं होतंय. C कॉमन ठेवा, C कॉमन ठेवल्यावर AC आणि BC असं होतंय. AC आणि BC. इथे A कॉमन ठेवलाय. पहिल्यांदा आपण स्टेप बाय स्टेप जाऊ. हा A पॉइंट आहे. A पॉइंटचा पोझिशन वेक्टर A बार, B पॉइंटचा पोझिशन वेक्टर B बार, C पॉइंटचा पोझिशन वेक्टर C बार आर पोझिशन वेक्टर ऑफ A बार, A B अँड C रिस्पेक्टिव्हली. A बार हा A चा पोझिशन वेक्टर आहे. मग त्याचं पोझिशन वेक्टर काय येणार, 1 आहे म्हणजे फक्त I येणार, -2 आहे म्हणजे -2J येणार, 3 आहे म्हणलं +3 आहे ना, मग +3K येणार. आता पॉइंटवरून पोझिशन वेक्टर कसं काढायचं हे जर माहीत नसेल तर मग तुम्ही फिजिक्समध्ये काहीच लक्ष दिलं नाही वेक्टर चालू असताना. एखाद्या पॉइंटवरून त्याचे पोझिशन वेक्टर कसे काढायचे हे जर माहीत नसेल तर मग फारच अवघड गोष्ट आहे. कारण वेक्टर हा इंटिग्रेशन सारखाच इंजिनिअरिंगचा बेस आहे. इंजिनिअरिंगमध्ये वेक्टर फार यूज होणार आहे आणि जर त्याचं बेसिकच जर तुम्हाला येत नसेल तर मग अवघड आहे पुढं. हा एक्स आहे, हा वाय आहे, हा झेड आहे. एक्स म्हणजे आयचा कोइफिशियंट, वाय म्हणजे जेचा कोइफिशियंट आणि झेड म्हणजे केचा कोइफिशियंट. ठीक आहे. तसंच बी बार आणि सी बारचे पोझिशन वेक्टर तयार केले. ए बार बी बार सी बारचे पोझिशन वेक्टर मिळाले. आता बघा आपल्याला 3 पॉइंटवरून 2 वेक्टर तयार करायचे. पहिला वेक्टर आहे ए बी बार. ए बी बार हे मी तुम्हाला आधी सांगितलं होतं. ए बी बार कसं काढायचं. ए बी बार म्हणजे बी बार मायनस ए बार. हा ए बी आहे समजा, ए आणि हा आहे बी. हा बी आहे. ए चा पोझिशन वेक्टर ए बार आणि बी चा पोझिशन वेक्टर बी बार. डिस्टन्स काढल्यासारखं करायचं. ए बी बार म्हणजे डिस्टन्स हा वेक्टरचा. तो कसं करणार,
बी बार मायनस ए बार, बी बार मायनस ए बार, बी बार मायनस ए बार काढलं. सिमिलरली एसी बार, एसी बार म्हणजे सी बार मायनस ए बार, सी बार मायनस ए बार. आता बघा ते दोन वेक्टरला मी अंडरलाईन करतो. अरे यार, हा एक, हा एक, एक आहे ए बी बार, एक आहे ए सी बार. आता कोलिनियर आहे, कोलिनियर आपल्याला दाखवायचं आहे. आता काय करायचं, दोन वेक्टरमध्ये काय रिलेशन आहे का ते चेक करा. दोन वेक्टरमध्ये, या दोन वेक्टरमध्ये काय रिलेशन आहे का, इथं दाखवलंय. या वेक्टरमधून जर तुम्ही -1 कॉमन घेतलं, हे बघा इथं -1 कॉमन घेतलंय, एसी बार मधनं जर तुम्ही -1 कॉमन घेतला तर उरलेला जो वेक्टर मिळतो, उरलेला जो वेक्टर मिळतो तो असतो ए बी बार. तो काय असतो, ए बी बार. बरोबर का. हा म्हणजे ए सी बार काय झाला, -1 ए बी बार. बघा म्हणजे परत स्केलर मल्टिपल आलं, दिसतोय का स्केलर मल्टिपल. ए सी बार हा ए बी बारचा काय आहे, स्केलर मल्टिपल आहे. आणि एकदा का स्केलर मल्टिपल आहे असं दाखवलं तर ते कोलिनियर आहेत. तर ते काय आहेत, कोलिनियर आहेत. ठीक आहे. ॲक्च्युली तर पॅरलल आहेत, ॲक्च्युली तर काय आहेत, पॅरलल आहेत. कारण का सांगतो तुम्हाला, कारण का दोन वेक्टरचं मल्टिप्लिकेशन, दोन वेक्टरचा मल्टिप्लिकेशन म्हणा किंवा डिव्हिजन म्हणा, हा -1 येतो. आणि जर -1 आला तर ते पॅरलल असतात, तर ते काय असतात, पॅरलल असतात. ठीक आहे, ते आपण पुढे बघणार आहे, एवढं काय सध्या मनावर घ्यायची गरज नाही ती. हे कळालं का, स्केलर मल्टिपल आहे म्हणजे काय, कोलिनियर आहे. तुम्हाला मी प्रॉब्लेम सेंड करणार आहे, ते सॉल्व करा. नाहीतर आपण उद्या घ्यायचेच आहेत ते प्रॉब्लेम. कोप्लॅनर हे एकदा बघूयात. कोप्लॅनर 3 पॉईंट दिलेले आहेत, 3 वेक्टर दिलेत, सॉरी 3 वेक्टर दिलेत. 3 वेक्टर कोप्लॅनर आहेत असं प्रूव्ह करा म्हणलंय. 3 वेक्टर कोप्लॅनर आहे. कन्सिडर, हे वरचं इक्वेशन घेतलंय त्यांनी, वरचं इक्वेशन घेतलंय ए बार इक्वल टू एम बी बार प्लस एन सी बार. थेरम क्रमांक 3 असेल बघा, 2 किंवा 3 यापैकी एकच आहे. 2 किंवा 3 हेच असणार आहे, बाकी कुठला नाही. तर ए बार बी बार सी बार कन्सिडर केलेले आहेत, सिक्वेन्सने आलाय म्हणून तेच कन्सिडर केलं आहे. असं काही नाही की हेच घ्यावं, असं काही नियम नाही आहे. तुम्ही कुठलेही घेऊ शकता, त्यासाठी कसा स्पेशल नियम नाही आहे. ठीक आहे, ए बार बी बार सी बार तुम्ही काहीही घ्या. हे समजलं. आता पुढं सबस्टिट्यूट केलं, मग हा एम आतमध्ये घेतला, एन आतमध्ये घेतला. एम आणि एन आतमध्ये घेतल्यानंतर मगाशी सारखंच आयचा कोइफिशियंट, जेचा कोइफिशियंट, केचा कोइफिशियंट इक्वल दाखवले, कॉमन घेतले. हा आयचा कोइफिशियंट आहे, हा जेचा आहे, हा केचा आहे, हे कॉमन घेतले. आणि दोन वेक्टर इक्वल आहेत. दोन वेक्टर इक्वल केव्हा असते, आय जे आणि के चे कोइफिशियंट इक्वल असतील तेव्हा. आय जे के चे कोइफिशियंट इक्वल असतील. इथं आयचा कोइफिशियंट m+2n आहे, m+2n. इथं आयचा कोइफिशियंट 4 आहे, बघा दोन्ही इक्वल आहेत. सिमिलरली जे इथं खाली इक्वल आहे. तसाच काय आहे, के 3m - 4n इज इक्वल टू -18. मग इथं सॉल्व करून एम आणि एन चे व्हॅल्यू काढले, एम आणि एन चे व्हॅल्यू काढले. ठीक आहे. सिमिलरली इथं पण एम आणि एन हे स्केलर आहेत, एम पण स्केलर आहे, एन पण स्केलर आहे. आणि समजा एम आणि एन चे व्हॅल्यू, एम किंवा एन चे व्हॅल्यू एकपेक्षा जास्त आले तर ते कोप्लॅनर येत नाही. कोप्लॅनर हे जर तुम्हाला अवघड वाटत असेल तर कोप्लॅनर आणि कोलिनियरची अजून एक मेथड तुम्हाला इझी आहे, मी तुम्हाला सांगतो नंतर. पहिल्यांदा नवीन पुस्तकात काय काय ते बघूयात, मग जुन्या पुस्तकाकडे जाऊया आपण. कोलिनियर कोप्लॅनरचं सेम आहे बघा. वर काय होतं, सॉरी, लिनियर कॉम्बिनेशन आणि कोप्लॅनरचं थोडंफार सेम आहे. कोलिनियरचं स्केलर मल्टिपल दाखवलं तर काम संपलंय. कोप्लॅनर आणि लिनियर कॉम्बिनेशन यांचं इथं सेम आहे बघा. हा जरा आर बार इक्वल टू, इथं 4 वेक्टर होते, इथं 3 वेक्टर आहेत. आर बार इक्वल टू एक्स ए बार प्लस वाय बी बार सारखंच आहे हा पण. तिथं 4 वेक्टर होते, इथं 3च वेक्टर आहेत. इथं तुम्ही कुठलाही घेतला तरी चालेल. म्हणजे इथं बी बार इक्वल टू एम ए बार प्लस एन सी बार असं घेतलं तरी चालतंय, काही फरक पडत नाही. ठीक आहे. तिथं असं तिथल्यासारखं इथं सांगितलेलं नाही की हाच लिनियर कॉम्बिनेशन आहे.
त्यामुळं बसल्या बसल्या होमवर्क म्हणून बघा, इथं बी बार घ्या किंवा सी बार घ्या आणि सॉल्व करा. आणि असंच अशाच टाईपमध्ये एम आणि एनची व्हॅल्यू सेम येईल का नाही गॅरंटी नाही. इथं जर तुम्ही बी बार घेतला किंवा सी बार घेतला तर एम आणि एनची व्हॅल्यू बदलू देखील शकते. हां, पण ती कॉन्स्टंट येणं महत्त्वाचं आहे. आणि कॉन्स्टंट येण्यापेक्षा एकच व्हॅल्यू येणे महत्त्वाचं आहे. एकच व्हॅल्यू आलं पाहिजे, एकपेक्षा जास्त नको आहे. तसं आलं तर काम संपलं आपलं. आपल्याला फक्त हे इथं कॉन्स्टंट पाहिजे, एम आणि एनच्या जागी एक फिक्स व्हॅल्यू पाहिजे. फिक्स व्हॅल्यू एकदा तुम्ही फिक्स म्हणता, फिक्स व्हॅल्यू दोन नसते, एकच असते, बरोबर. म्हणून एकच व्हॅल्यू यायला हवी. आता हे ऐकायला जरा तुम्हाला वेगळं वाटेल की एकच व्हॅल्यू येऊ शकते, दोन व्हॅल्यू कसं काय येऊ शकणार आहेत. तर तुम्हाला प्रॉब्लेम दाखवेन मी जुन्या पुस्तकातले, त्यावेळेस तुम्हाला कळतील. ठीक आहे. तर आपण सॉल्व एक्झाम्पल बघितलेले आहेत. याच्यातले तुमच्याकडे एक्सरसाइजचं काम आहे. तर या अशा गोष्टींकडे जरा नीट लक्ष द्या. आता इथं हेक्सागॉन म्हणलं आहे किंवा हे प्रॉब्लेम्स, डिस्टन्सचे प्रॉब्लेम आपण बघितलेले आहेत. इथं हे बघा एक्सप्रेस म्हणलेलं आहे, एक प्रॉब्लेम आहे तिथं. को प्लॅनरचा आहे, हां, को लिनियरचा आहे. शो दॅट गिवन पॉईंट्स को लिनियर म्हणलं आहे. हां, हे काय अवघड नाही आहे. हे 2 मार्काचा प्रॉब्लेम आहे. एक पॉईंट दिलेला आहे, दुसरा पॉईंट काढायचा आहे. डिस्टन्स फॉर्म्युल्यावरनं काढू शकता. एरिया ऑफ ट्रायंगल तुम्ही काढू शकता. हे काही जेवढे शक्य आहे तेवढे सॉल्व करा. जे थिअरॉटिकल टाईप आहेत अशा टाईपमध्ये ते आपल्याला कॉलेज चालू झाल्यावर घ्यावं लागते. ठीक आहे. हां, तर आता जुन्या पुस्तकातले प्रॉब्लेम्स बघू आपण. मी मग केलेले आहेत, हे फोटो काढलेले आहेत. हे बघा, तोच वर प्रॉब्लेम तोच आहे का चेक करूया आपण, म्हणजे एक्सरसाइज झाल्यासारखं होईल आपला. 3 2 -4 9 8 -10 हेच आहे बघा. आणि पीचं इथं खाली 4 5 2 3 2 4. म्हणजे हे जुन्या पुस्तकातलाच प्रॉब्लेम आहे हा, एक पहिलाच. ठीक आहे. पण तुमचं एक्सरसाइजचं काम असलं, ए बी आणि सी कोलिनियर आहेत म्हणून प्रूव्ह करायचं आहे. 3 पॉईंट आहेत. 3 पॉईंट पासून 2 वेक्टर तयार करा. ए बी ए सी किंवा ए बी बी सी किंवा ए सी बी सी, कुठला तरी एक पॉईंट कॉमन ठेवून. हां, इथं कुठला घेतला आहे आपण बघूयात. तुम्ही काय करा, इथं जे दिलेलं आहे तो पॉईंट सोडून बाकीचा कुठलाही पॉईंट कॉमन घेऊन स्वतः सॉल्व करू शकता. इथं परत ए पॉईंट कॉमन घेतलेला आहे. ए पॉईंट कॉमन घेतलं आहे बघा. ए बी बार काढलेला आहे. हां, हा ए बार बी बार सी बार आहे. याच्यावरून ए बी बार आलेला आहे, ए सी बार काढला आहे त्यांनी. ए बी बार आणि ए सी बार काढलेला आहे. ए बी बार म्हणजे बी बार मायनस ए बार, ए सी बार म्हणजे सी बार मायनस ए बार. ठीक आहे. मग हां, आता इथं थोडं बघा. 6i + 6j - 6k -5i - 5j + 5k. आता हे दोन वेक्टर जर तुम्ही बघितलं, अर्थार्थी यातनं काहीच कॉमन येत नाही. काहीतरी कॉमन येत आहे का? काहीच कॉमन येत नाही. फक्त दोघांमध्ये मिळून म्हणतोय बरं का मी, दोघांमध्ये मिळून. हां, पण एकट्यात जर बघितलं तर इथनं 6 कॉमन येतो, इथून -5 कॉमन येतो. 5 जरी कॉमन घेतलं तरी चालतंय किंवा -5 कॉमन घेतलं तरी चालतंय. इथनं जर 6 कॉमन घेतलात, ए बी मधनं जर 6 कॉमन घेतलात तर आय + जे - के असा मिळतो तुम्हाला. आय + जे - के. ठीक आहे. आणि इथून जर -5 कॉमन घेतलात, इथून जर म्हणजे आता हे समजा मी इथं असं 6 लिहिलं, हा 6 आहे, म्हणजेच काय झाला, हा ए बी बार झालाय, बरोबर. ए बी बार. आता आपल्याला ए सी बारकडे यायचं आहे.
सी बार, ए सी बार कडे या. इथनं -5 कॉमन घ्या, -5 कॉमन घ्या, -5 आला कॉमन, -5 गेला, प्लस आय राहिला, आय राहता बघा इथं, प्लस, कारण -5 इथनं पण गेला, प्लस जे राहिला, प्लस जे राहिला. हां, आणि +5k मधून -5 कॉमन घेतलं, प्लस मधनं मायनस गेला, मायनस राहिला, 5 गेला, के राहिला. आता काहीतरी सिमिलरिटी दोन्हीमध्ये दिसते बघा. हां, 6 × I + j - k -5 × I + j - k, I + j - k. आता हा 6 जर इकडं आणला, हा 6 जर इथं आणला तर तो खाली येतो, खाली येईल, ए बी बारच्या खाली येईल, म्हणजे इथनं 6 गेला हा, ए बी बार डिवायडेड बाय 6 इज इक्वल टू I + j - k, I + j - k, हे असं आलं. म्हणजे तुम्हाला I + j - k ची व्हॅल्यू मिळाली, I + j - k ची याची व्हॅल्यू मिळाली. I + j - k ची व्हॅल्यू काय आहे, ए बी बार डिवायडेड बाय 6, ए बी बार डिवायडेड बाय 6 आलं बघा. ए सी बार इज इक्वल टू -5 डिवायडेड बाय 6 ए बी बार, -5 डिवायडेड बाय 6 ए बी बार. तर समजा दोन्ही वेक्टरमध्ये काही जरी कॉमन दिसलं नाही तर एक एक वेक्टरमधनं कॉमन घ्या. इथनं आपण 6 घेतलं, इथनं आपण 5 घेतलं, असं एक एक वेक्टरमधनं कॉमन घ्यायचं. ठीक आहे. पीचं तुम्ही सॉल्व करा नंतर. कोलिनियर आता तुम्हाला समजलं असेल की कोलिनियर म्हणजे काय करायचं, स्केलर मल्टिपल दाखवायचं. हां, हे बघा इथं सॉल्व पण करून दिलेलं नाही आहे, वरच्यानी बघा म्हटलं इथं पण पी पॉईंट कॉमन ठेवून स्केलर मल्टिपल दाखवलाय, स्केलर मल्टिपलच दाखवलाय. हां, कोलिनियरचं अजून एक पद्धत आहे, कोलिनियरची अजून एक पद्धत आहे. समजा आता डिटर्मिनंट 0 आला, इथं खालचा क्वेश्चन 2 नंबरचा क्वेश्चन बघा, कोलिनियर आहे म्हणून सांगितलंय, 2 वेक्टर कोलिनियर आहेत, दोन्ही वेक्टरचा जर डिटर्मिनंट 0 आला तर तो कोलिनियर झाला. तो नवीन पुस्तकात तुम्हाला दिलेलं नाही आहे, कदाचित मला असं वाटतंय की पुढच्या पार्टमध्ये असेल, पण तो आपण आता बघून ठेवलं तरी चालतंय. हे बघा डिटर्मिनंट 0 आहे, डिटर्मिनंट काय 0 आहे. अल्टरनेट मेथड म्हणलंय, अल्टरनेट मेथड, किंवा अजून इथं एक तुम्ही रिमार्क समजू शकता, याला तुम्ही रिमार्क समजू शकता की सिन्स वेक्टर्स ए बार अँड बी बार आर कोलिनियर, द कंपोनंट ऑफ I, J and K in A bar and B bar are proportional. म्हणजे काय, I, J आणि K चे कोएफिशियंट हे एकमेकाच्या प्रपोर्शन मध्ये असतात जर कोलिनियर असतील तर. म्हणजे I चा कोएफिशियंट इथं काय 2 आहे, इथं I चा कोएफिशियंट 4 आहे, 2 डिवायडेड बाय 4, इथं I चा कोएफिशियंट -q आहे, इथं -5 आहे, -q डिवायडेड बाय -5, इथं k चं 3 आहे, इथं 6 आहे, 3 डिवायडेड बाय 6, याच्यावरूनच कळत आहे बघा, 2 डिवायडेड बाय 4 आणि 3 डिवायडेड बाय 6 इक्वल आहेत 1/2 1/2. हां, तर काय लक्षात ठेवायचं, अजून एक आला इथं पॉईंट, तुम्हाला जरी तुम्हाला 12वीला उपयोगी नसलं तरी CET आणि JEE ला उपयोगी आहेच. हे रिमार्क कायम उपयोगी असतातच, की दोन वेक्टर जेव्हा कोलिनियर असतात तेव्हा त्यांचे IJK चे कोएफिशियंट काय असतात, प्रोपोर्शनल असतात. IJK चे कोएफिशियंट काय असतात, प्रोपोर्शनल असतात, किंवा त्यांचा डिटर्मिनंट काय असतो, 0 असतो. हे असे 2 गोष्टी लक्षात ठेवा. हे प्रॉब्लेम आपण उद्या बघणार आहे, उद्या आपण हे प्रॉब्लेम आपण कंटिन्यू करूया. ठीक आहे. तर आता 1 मिनिट राहिला, मी पहिला रेकॉर्डिंग स्टॉप करतो.